नागपूरच्या बेलतरोडी पोलीस ठाण्याअंतर्गत कुटुंबातील किरकोळ वादातून मेहुण्याने आपल्याच दाजीची निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे। रवी गलीचंद कहार 30 वर्षीय असे मृतकाचे नाव असून तो छिंदवाडा मध्य प्रदेशातील रहिवासी आहे। तर अरुण अन्नू बनवारी वय वर्ष 24 वर्षे गोरेघाट जिल्हा छिंदवाडा मध्य प्रदेश असे आरोपी मेहुण्याचे नाव आहे। हत्येनंतर आरोपी मेहुणा घटनास्थळावरून फरार झाला। या हत्येची माहिती मिळताच बेलतरोडी पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केलाय। मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील रहिवासी रवी कहार आणि अरुण बनवारी हे बांधकाम मजूर आहेत। दोघेही गेल्या महिन्यात कामाच्या शोधात नागपुरात आले होते। रवी हा अरुणच्या बहिणीचा पती आहे। गेल्या काही दिवसांपासून ते बेलतरोडी परिसरात कामाच्या ठिकाणी एका झोपडीत कुटुंबासह राहत होते। दरम्यान सोमवारी 11 मार्च रोजी रात्री दारू पित असताना दोघांमध्ये कौटुंबिक कारणावरून वाद झाला आणि काही वेळाने त्यांच्यात शाब्दिक वादाचे रूपांतर हाणामारीत झाले। संतापलेल्या अरुणने रवीवर लाकडी दांड्याने हल्ला केला। रवीला बेदम मारहाण केल्यानंतर काही वेळात रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला। यानंतर घाबरलेल्या अरुणने मदत करण्याऐवजी तेथून पळ काढला। वेळीच उपचार न मिळाल्याने रवीचा जागीच मृत्यू झाला। यानंतर बेलतरोडी पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहोचले, मात्र तोपर्यंत आरोपी अरुण घटनास्थळावरून पळून गेला होता। श्याम कहार यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सध्या पोलीस आरोपी मेहुणा अरुणचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं एक पथक छिंदवाडा येथे रवाना झालंय।